नवतरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व पैलवान साम्राज्य आयोजित मंगळागौर स्पर्धा असा मोठा कार्यक्रम जुन्नर शहरातील पंचुमापेठ येथे करण्यात आला असून सदर कार्यक्रमास महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला। सदर कार्यक्रमातून फक्त बहिणीचीच नाही तर आयुष्यातील येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचे रक्षण करायचे असा संदेश देण्यात आला। जनता न्यूज जुन्नर। एका हाताची फुगडी मामा देतो लुगडी, एका हाताची फुगडी मामा देतो लुगडी, मामा माझा गोरा गोरा मामी माझी काळी काळी, शेवंतीची जाळी जळ, एका हाताची फुगडी मामा देतो लुगडी। दोन हाताची फुगड्यामध्ये सुद्धा अनेक वैशिष्ट्य असतात। दोन हाताची फुगडी पळी बाई पळी संध्येची पळी, पळी बाई पळी संध्येची पळी, माझ्याशी फुगडी करते गुलाबाची कळी, गुलाबाची कळी। तीन हाताची फुगडी चहा बाई चहा गवती चहा, चहा बाई चहा गवती चहा, आमच्या तिघींची फुगडी पहा फुगडी पहा, आमच्या तिघींची फुगडी पहा। चौघींची फुगडी ऐस पैस पसरलंय केळीचं पान, केळीचं पान, ऐस पैस पसरलंय केळीचं पान, केळीचं पान, आमच्या चौघींची फुगडी छान फुगडी छान। फुगड्यांनी तर आपण वातावरण मस्त निर्माण केलं। आता खरोखर मंगळागौरीच्या हलताळकीच्या नागपंचमीच्या खेळांनी या देवीला आपण जागवल्या। सडूबाई सडू पूर्वीच्या काळी आत्तासारखे मशीन नव्हत्या तांदूळ दळून आणण्यासाठी, आणि जुन्नरची तर खासियत आहे आंबेमोहर तांदूळाची। मग सडायचा कसा, तुमची ऑर्डर आम्ही नक्कीच घेऊ, तांदूळ सडून देऊ। सडूबाई सडू तांदूळ सडू, सडूबाई सडू तांदूळ सडू, आमचे तांदूळ सडकाचे सडकाचे, बाई माझे जेवायचे जेवायचे। सडूबाई सडू तांदूळ सडू, आमचे तांदूळ सडकाचे, मामांजी माझे जेवायचे जेवायचे। सडूबाई सडू तांदूळ सडू, आमचे तांदूळ सडकाचे, बाई माझे जेवायचे। त्या बाईला त्या लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या, लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या, मामाने दिल्या मला सारंगी पेट्या साटंगी पेट्या, हरी गुजरी कृष्ण गुजरी खुंटीवरचा हार माझा सात पाजरी। लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या, मामाने दिल्या मला सारंगी पेट्या सारंगी पेट्या। आता फुगड्या झाल्या लाट्या झाल्या, पण मंगळागौरीचे खेळ हरताळकीचे खेळ म्हणल्यानंतर झिम्मा नाही असं नाही होणार ना, त्यामुळे छान। नमस्कार प्रेक्षकांनो, आज तुमच्यासाठी आम्ही एक वेगळीच कहाणी घेऊन आलो आहे। लग्न म्हटलं की बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर येतात, नवीन नातेसंबंध जोडले जातात। असंच एक कुटुंब एकत्र येत आहे आणि त्या कुटुंबातील गमती जमती आपल्याला बघायला मिळणार आहे। यात एक मॉडर्न सून कशी आपल्या सासूला टोमणे मारते आणि ती सासू कशी आपल्या सुनेला सुधरवते ते आपण या बघणार आहोत। चला तर मग बघूया हा गमतीशीर प्रयोग।
बस झालं आता, खूप दमले मी. 4 दिवस तर मी आराम करणार आहे. आराम? अगं उद्या तर तुझी लग्नानंतरची पहिली मंगळागौर आहे. उद्या सगळ्या जणींना बोलवलंय. आता मंगळागौर कुठे? परत ते तयार व्हायचं. शी बाबा. अगं असं काय करते नव्हे. पिंगा कसा असतो तुला माहितीये का? 2 हात कमरेवर आणि पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. बापरे, एवढं कंबर जाईल की माझी. हा तू तर जिमला जातेस ना. हा, मग जिमला जाऊन तिकडे पिंगा नाही घालत. अगं तसं नाही ग. आता कसं तुम्ही नवीन मुली जिमला जाता, तसं आमच्या वेळी कुठे बायकांना जिम होत्या. तेव्हा आमचं आयुष्य म्हणजे घरकाम करणं, पाणी घेऊन येणं, जेवण बनवणं. मग आता तुम्ही कसं फिटनेस बघता स्वतःचा, तसं त्या काळी आम्हाला काही फिटनेस म्हणून नव्हता. म्हणून आमचा मंगळागौरीच्या निमित्ताने व्यायाम व्हायचा आणि त्याचबरोबर मनाला मनोरंजन सुद्धा मिळायचं. समजलं आता? हो सासूबाई, समजलं. आता काय तुम्ही बोलताय तर मग करावंच लागेल. किती वाजता आहे तुमची मंगळागौर? आणि त्यावेळेला मी ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घालून तयार राहील ना. अगं ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट कुठे? मंगळागौर कोणी कधी अशा कपड्यामध्ये करतं का? अहो सासूबाई, मग आता तुम्हीच तर बोललात ना की हा पण एक एक्सरसाइजचा भाग आहे. तर मग ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट हवीच ना. अगं सुनबाई, मंगळागौर ही साडीमध्येच केली जाते. गौर म्हणजे पार्वतीचं रूप आणि मंगळागौरीच्या दिवशी पार्वतीचं पूजन होतं आणि तिचं पूजन करताना आपल्या संस्कृतीमध्ये साडी नेसतात. अहो सासूबाई, साडीमध्ये मी हे करताना कशी दिसेन? अगं कशी दिसशील म्हणजे? स्त्रीचं सौंदर्य हे साडी नेसल्यावरच खुलून येतं आणि स्त्री ही साडीमध्येच सुंदर दिसते. बरं सासूबाई, ते सुद्धा करते. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. गवारी मंदी गवार बाई मंगळा गवार, गवारी मंदी गवार बाई मंगळा गवार. चला ग मंगळा गौरी जाया करूया जागर, चला ग मंगळा गौरी जाया करूया जागर. आयला ग मायानो शेजारी लोया गया, आयला ग मायानो शेजारी लोया गया. उलून आले अंगण बाई ठिकाण धरले टिंगण, उलून आले अंगण बाई ठिकाण धरले
Sorry,
सर्व कलाकारांनी दिसल्यावरती खुलून येतं, तसंच घराला सुद्धा सौंदर्य असतं आणि ते रांगोळीने खुलून येतं. घर नुसतं आतूनच नाही तर बाहेरून सुद्धा सुंदर वाटलं पाहिजे आणि रांगोळी शुभकार्यावेळी काढण्यामागचं कारण हेच आहे. हो सासूबाई, किती छान आहे ना आपली संस्कृती आणि मीही नेहमी जोपासत जाईन. गुणाची ग माझी बायकी. ये ये. अरे बस आता किती भांडाल. आता तुम्ही योगी नाचलात ना, आता माझी बाई नाचत. आता बघा मी कसा नाचतो.